मित्रांनो, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र विभाग यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आलाय. तुम्ही ते वाचू शकतात. मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत याचा अर्थ असा होतो की मुलींना आता 100% मोफत शिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचा GR असणार आहे. तुम्ही ते वाचू शकतात. 8 जुलै 2024 रोजी अपडेट आलाय आणि सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय. जसं की तुम्ही ते वाचू शकतात, जे व्यावसायिक शिक्षण आहे त्यामध्ये मुलींचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय. 36% एवढं मर्यादित आहे. मग नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलींना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी यासाठी जी बैठक झाली होती त्यामध्ये हा शासन निर्णय घेतला गेलेला आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. या शासन निर्णयामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहे, कुठले कुठले विद्यापीठे आहे, कशा प्रकारे आपण याचा फायदा घेऊ शकतोय, डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डेली नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, करिअर गायडन्स तुमच्यासाठी आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, फक्त 4 पानी PDF आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिली आहे आणि त्याही पेक्षा सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जसं की तुम्ही ते वाचू शकतात. 8 जुलै 2024 रोजी मुलींसाठी मोफत शिक्षण योजना ही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. पण कुठल्या प्रवर्गातील तर इथे बघू शकताय, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकात येतात म्हणजे जे EWS कॅटेगरीत येतात त्या विद्यार्थिनी किंवा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय SEBC म्हणजे मराठा समाज वगैरे झालं त्या विद्यार्थिनी किंवा इतर मागासवर्ग म्हणजे ज्या OBCतून येतात त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ओके, 8 जुलै रोजी हे महाराष्ट्र शासनाचा GR आलाय, ज्यामध्ये तुम्ही जे पण ट्युशन फी भरणार आहे त्यामध्ये 100% तुम्हाला फी जी आहे ती माफ होणार आहे. ओके, मग यामध्ये काय क्रायटेरिया आहे ते समजून घ्या. मग तुम्ही EWS कॅटेगरीतनं अप्लाय करताय तर तुम्ही ते वाचू शकता. तुमचं जे फॅमिली इन्कम आहे, वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे तर तुम्ही ते पात्र असणार आहे जर का EWS कॅटेगरीतनं अप्लाय करताय. आणि प्रवेश घेताना तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे फक्त एकच डॉक्युमेंट, तुम्ही जर EWS मधून अप्लाय करताय तर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे आणि ज्यामध्ये तुमची वार्षिक इन्कम जी आहे ती 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. ओके, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्गीय आहे SEBC म्हणजे मराठा समाज वगैरे झालं तर त्यांच्यासाठी तुम्ही ते वाचू शकतात. मराठा आरक्षण अंतर्गत येणाऱ्या मुलींचा यामध्ये समावेश असणार आहे. या प्रवर्गामधील मुलींना सुद्धा उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजे तुमचं पण फॅमिलीचं उत्पन्न जे आहे ते 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि जे OBC मधून आहात त्यांच्यासाठी पण इथे 8 लाख रुपये उत्पन्नाचं इथे क्रायटेरिया असणारच आहे. सोबत इथे बघा, मुलींना मोफत शिक्षण घेण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती निश्चित केली गेलेली आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या शिक्षणासाठी याचा लाभ मिळणार आहे इथे बघा दिलेले आहे. कॉलेजचे नावं पण दिले ते पण मी तुम्हाला सांगतोय. आणि जी प्रोसेस आहे ती केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे झाली पाहिजे, म्हणजे CAPद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसद्वारे झालेली पाहिजे. मग कुठलं ऍडमिशन तुम्ही घेताय, जसं तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय, ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेताय, फार्मसीला ऍडमिशन घेताय, मेडिकल कोर्सेस करताय, मेडिकलची फी खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर या कॅटेगरीत येताय आणि तुम्हाला डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे तर नक्कीच तुम्ही घेतलं पाहिजे, कारण की ते तुम्हाला या योजनेच्या फायद्याद्वारे 100% तुमची फी माफ होणार आहे. ओके, फक्त एवढेच जर का तुम्ही इथे ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला CPA द्वारे ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. आता नेमका सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे तर बघा, मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना CAP राऊंडद्वारे शिक्षणाचा प्रवेश घ्यावा लागेल. अनेक जण मॅनेजमेंट कोटा वगैरे जातं तर त्यांना मिळणार नाही, CAPद्वारे जे जाणार आहे त्यांनाच मिळणार आहे. ओके, आता कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय तर बघा, राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजे सरकारी कॉलेजेस झाले, त्याच्यानंतर शासकीय अनुदानित कॉलेज झाले, अशासकीय महाविद्यालय झाले, अंशतः अनुदानित किंवा कायम विना अनुदानित महाविद्यालय झाले, तंत्रनिकेतन झाले, सार्वजनिक विद्यापीठे झाले किंवा शासकीय अभिमत विद्यापीठे झाले, खाजगी विद्यापीठे झाले, या सगळ्यांमध्ये जर तुम्ही यापैकी कुठल्या याच्यात ऍडमिशन घेताय तर तुम्हाला 100% फी माफ होणार आहे, 100% मोफत शिक्षण असणार आहे. या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, त्यावरून तुम्ही इझिली वाचू शकताय. फक्त एवढंच आहे की तुमचं उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे आणि तुम्हाला CAPद्वारे ऍडमिशन घ्यायचं. या जर 2 पात्रता तुम्ही पूर्ण करताय तर तुमचं पण शिक्षण इथे मोफत होणार आहे. त्यामुळे गुड न्यूज आहे, चांगली संधी आहे, नक्की फायदा घ्या. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा आणि असेच अपडेट मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.